जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आवी जिंजर्डे युट्यूब चॅनल वर. तर बघा आता म्हणजे 4 वाजलेले आहेत आणि आज कपाशी खुरपायचं चालू होतं पण थोडा पाऊस झाला एकदम भुरभुर त्याच्यामुळे आम्ही बंद केलं ते काम. आणि मग आता म्हणलं चला आता बाकी कामाला पण लागावं लागल. आणि कसं कपाशी खुरपीत होतं तर फक्त आमची कड राहिली होती काढायची साईड ना. तर मग थोडासा पाऊस झाला आणि बुरबुर जर झाली ना तर मध्ये जर असलं ना तरी पण काढता येतं समजा गवत. तर पण मग साईडचे जे कडाय का त्याला म्हणजे एकदम कोरडा लागत. कसं मग खराशीला असल्या तर मस्त असं गवत वाळत बी आणि मग काही गवत राहत नाही पाठीमागं. तर त्याच्यामुळे मग आम्ही बंद केलं दुपारनंतर. आणि मग चला आता बघा मस्त चहा पाणी पण झालं जनावरांचं आवरून झालं. आणि बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच दिवसापासून काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही होम टूर का बरं देत नाहीये किंवा होम टूर द्या म्हणून. तर म्हणलं चला त्याच्या मागं आमचं म्हणजे व्हिडिओ नाही बनवण्यामागचं कारण काय तर चला आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा म्हणजे लय दिवसापासून होम टूरचा व्हिडिओ द्यायचा होता पण कसं घरामध्ये जरा पूर्ण सामान जरा असलं ना तर होम टूर द्यायला बी काही नाही वाटणार. पण मग जे आमचं अजून एक फर्निचर होतं का की माझ्या लग्नाचं ते तिकडंच आहे अजून नाही घरी. तर बघा ते फर्निचर आणि ते आणायला जायचं आज आम्हाला तिकडं. बघू आता कारण कसं आता 5 वाजले तर मग आणि आज मंगळवार पण आहे तर त्याच्यामुळं मग घरचं पण काम आवरायचं आहे आणि तिकडला पण जायचं आहे. पण बऱ्याच दिवस म्हणजे आता किती दिवस झाले 2 महिने होत आले असं आपल्या घर भरणीला. तर बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं पण कसं का शेतीच्या कामामुळे जमतच नव्हतं. आणि आज फायनली तो म्हणजे कसं आता म्हणजे सगळ्यांनी ठरवलं की चला आज ते फर्निचर घेऊन येऊ म्हणून. तर चला बघा आता आपण ते ट्रॅक्टर जोडलं आणि टार्लीमध्ये घेऊन यायचं आहे. तर बघू आता ऐक नाही हा मग काय कपाट आणि शोकेश काय काय येतं काय 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 नाही. येतं ते बघू ना. तेच ना मग. तर बघा ट्रॅक्टर आणि टार्ली न्यायची आहे कारण की आपण जे पहिलं सामान बी आणलं होतं ते टार्लीमध्येच आणलं होतं. म्हटलं चला हे बी सामान टार्लीमध्येच घेऊन येऊ. तर बघा त्यांचं दोघांचं चाललेलं आहे टार्ली ते जोडून घ्यायचं. आणि गायांसाठी ऊस पण आणलेला आहे बघा कुट्टी संपली त्याच्यामुळं. बघा भाऊ एकटे राहिले चहा घ्यायचे आणि ताईनं चहा पण टाक झाला चहा टाकला ना. अनु दादाच काय चाललं अनु दादा अय अनु अनु बाय बाय कल ना साखरचा चहा वापरावं आज झालं कस काय लय महाग झाली. लय महाग झाली. पहिल्यांदा कांद्याचे भाव कोण डोळ्यात पाडी आता साखरेचे भाव कोण डोळ्यात पाडी का. हा ना बरोबर काय साखर लय महाग झाली आता. पण चहा अशी वस्तू आहे की ती कोणी सोडू शकत नाही. नाही, किती नाही. मागो. चहा कस काय सुटल्या ते मग. माणूस आळस आला तर चहा घेतो तर काम केल्याच नंतर तर वेगळंच आहे. अनु काय करतो तू. तर आत्ता चालू आता जुन्या घरी आपल्या. आणि कसं आता आपला पसारा नाही जमंडर मग कसं टाइमच काढून यावा लागतो. तर आज आम्ही म्हणजे 4 वाजल्यापासून नंतर घरी होतो आणि त्याच्यानंतर टाइम काढला बघा. आणि आम्ही 3 जण आता आलेलो आहे तर जुन्या घरी शंभूचे पप्पा भाऊ आणि मी. तर बघा आपल्या घराचं म्हणजे जे अंगण होतं का तिथं मूग टाकलेलं आहे. कसं आता निब्बर जागा होती त्याच्यामुळे मूग एवढा व्यवस्थित नाही आला पण काही नाही येतील आपल्याला खापरते तरी सांगा. आणि नारळ खाली बघा 2 नारळ पडेल आहेत 2 आहे बघा. आणि आता कसं वारं ते म्हटल्याच नंतर पडतेच. बघा आपलं नारळ झाड किती उंच आहे आणि नारळ बी लागलेले आहे बघा. तिकडे पेरूचं त्याचं झाड आहे आता पेरू पण लागतीलच आणि फुलं ते आलेले आहेत बघा. आपल्या मुगाला अशा शेंगा लागलेल्या आहे बघा. आणि इकडे आले तर म्हणजे इकडे जर आलो ना तर असं वाटत पण नाही की आम्ही तिकडं राहायला गेलेलो आहे म्हणून. लाईट वगैरे सगळं आहे बघा. घरामध्ये फॅन वगैरे सगळं आहे. तर कपाट सॉकेट सोफा ते. तर आज आम्ही मला हे घेऊन जायचं आहे बघा. इकडच्या घरामध्ये पण गावाच्या गोण्या ते आणि जे आपलं सामान काढलेच नंतर घर एकदम मोकळं दिसतं. तर आपलं इकडं किचन इकडं बघा आमचं बेड ते तसंच होतं शिवची झोळी ते. तर अजून भरपूर सामान इकडं आहे जाऊ घेऊन आता. लदी चरवून गेलं आहे की नाही. लय दिवसापासून राहिलो होतो. कसं वाटत जुन्या घरी आल्यावर. भारी वाटत होतं. कर माता. आपण तिकडे गेलो म्हणून. नाही
ध्यान येतं लगेच झाले पण मग. काय फोटो काय ते इकडं कुठे लावून आपली. लय फोटो झाले कडे लय दुखत आली. हे पण हे आपल्या लग्नाचे आता. हे का हे काय काच फुटेल कोण त्याची नाही ना. याची फुटेल नाही काय हा काच फुटेल ते लय दिवसापासून झाले, आज 4-5 वर्ष झाले ना. दीट होऊन जाईल. त्याची कुठली बघ ती. अरे बापरे. गणपतीच फोटो आहे ना कधी आणला होता आपण आपल्या घराला ते वरती लावायला सोबत लावायला. भारी आहे ना तेव्हा आणला होता. लावलाच नाही आपण दुसरा. लावलाच नाही बहुत जड रे बघा चाललेलं आहे आपला फर्निचर तिकडे घेऊन जायचं. तर आता सगळं टारलीमध्ये पण घेतलं बघा. खपटचीच काच राहिलीच फक्त. आता फर्निचर म्हणलं कसं थोडंसं जडच होतं तिकडे न्यायला आणि जड वस्तू होती त्याच्यामुळे जास्त जण लागते धरायला. मग कपाट ते काढल्याच्या नंतर एकदम घर मोकळं झालं आणि किती पसारा होता कपाटामध्ये, साड्या सोड्या जे कपडे ते. तर आता सगळं घेऊन जायचंय बघा. आणि कपाट खाली घाण पण किती होती कारण की आता मोठ्या वस्तू म्हटल्याच्या नंतर हां चला आता हे साड्या आणि तेच घ्यायचं गोण्या ते. याला नाही लाट टाईम आता कोणचं कोणचं घ्यायचं ते लगेच घे. हे कप्पा निघला होता का निघते का आपण आता बसच करू ना. बघा ट्रॅक्टरमध्ये आपलं जे फर्निचर आहे तर आमच्या लग्नाचं ते सगळं घेऊन चाललेलं आहे बघा. आणि शंभूचे आबा म्हणजे जे आपलं पडाजोगं आहे का ते धरून उभं राहिलेलं आहे. आणि एकदम दम्मान ट्रॅक्टर न्यावं लागन कसं बिराट म्हणल्याच्या नंतर मग एकदम दम्मानेच घ्यावं लागतं. आणि मी आता ट्रॅक्टर मागं मागं चाललेले आहेत म्हणजे काही पडलं तरी पण दिसं ना असं. दिवस पण सगळा माराळाला मक्का ना मधू मक्का आहे ना बघा. आमच्या इकडून मधू मक्का आहे. कणसं पण भारी आली आणि मक्का पण एकदम मस्त झाली. तर इकडच्या साईडना रोप टाकलेलं आहे बघा लालचं. आता यावंच लागून 2-3 दिवसांना रोप चिमटायला पण.